हॅलो फ्रेंड, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर मी सध्या बिलकुल मजेत आहे. तर कशी दिसत आहे मी? लांब बाह्याचं ब्लाऊज घातले, ब्लॅक साडी घेतली. मी तर काळी आहे, मला नाही छान दिसत, पण तरी बी काळा कलर आवडते घातला. तर बघा, भांडे कुंडे घासायचे पडलेत. आई गेली कामाला. इकडं धुणं धुवायचं पडलंय बघा. तिकडं शेळ्या पाणी पाजवायच्या. आता शेळ्या माझी वाट बघायल्यात. शेळ्याला सकाळी हिंडवलं होतं, पण लय पळायला लागल्या, त्याच्यामुळे मी नाही सोडले. ऐकत नाहीत शेळ्या. ही शेळी तर एवढी आगाव आहे म्हणतात की हद्दीच्या बाहेर. आणि ही बकरं, दोघं बी तसलेच आहेत. पण आता ह्यांना पाणी पाजवायचंय. पण आधी म्हणलं कपडे भांडे धुवून घ्यावी, कारण आई घरी नव्हती ना. आई कामाला गेली, त्याच्यामुळं घरची कामं मला करावं लागतात. तर काय सांगावं, लोकांनी जगणं हराम केलंय माझं. काय माझ्याबद्दल अंदाज लावतात, लग्नच केलं असल, कुठं काय जोडीदारच भेटला, साथीदार असला, अशा अनेक प्रश्न पडलेत. पण तसं काहीच नाहीये. जोडीदार नाही ना, साथीदार नाही, मी सिंगलच आहे, एवढं सगळ्यांना माहिती असावं. तर चला, मी चालले होते भांड्याला पाणी आणायला. बघा, इतक्या लांब घरापासून पाणी आणायला जावं लागते. इतकं अंतर आहे, बघू शकताय. आणि आमच्या आजूबाजूला कसलंही कुठलंही घर दिसत नाही, एकदम शांत वातावरण आहे. आणि इकडं आमचा हौद आहे, आणि इथून थोडं ती पाईप जोडलाय तिथपर्यंत बोर आहे. म्हणजे आमच्या आईला बघा किती त्रास सहन करावा लागते, इतक्या लांबून पाणी आणावं लागते. बघू शकताय, आता मी घेतो ते पाणी हौदातनं. हौदात सध्या लय कचरा झालाय, एवढं भान गेलंय माझं. तर हांडा दुधानं भरलेला आहे. ह्या हांड्यात दूध नेलं तर मला माहीत नव्हतं. नंतर मला कळालं ह्याच्यामध्ये दूध नेलेलं आहे. पुन्हा मी हांडा खाली ठेवला आणि वापस गेले, घागर घेऊन आले आणि घागरीत पाणी नेले. फक्त व्हिडिओ शूट केला नाही. तर चला, आता मी घेतले भांडे घासायला. मग भांडे घासत होते. मरणाचं ऊन पडलं होतं, कारण भांडे घासून खिचडी सध्या बनवायची होती. बापरे, ठसका लागलाय मला. कसं आहे, एकट्या बाईचं आयुष्य म्हणजे लय अवघड आहे बाबा. तिला सगळ्या इच्छा अपेक्षा मारून जगावं लागतात. कोण काय म्हणतंय की, कोण काय नाही की, म्हणून लोकांची नुसती मनामध्ये धासत घेऊन जगावं लागते. एकट्या बाईला लोक कसं जगू देत नाही. चांगलं बी नाही, वंगलं बी नाही. आणि एकदा लग्न करून नवरा चुकीचा भेटला, चुकीचे लोक भेटले ना, असं माहेरात राहायची वेळ आली की सगळे लोक नावं ठेवतात. समजा कोणी आपल्याला गाडी दिली, इथून समजा रोडला गेले आणि गाडीवर बसले, तर लोक वेगळं समजणार. म्हणणार कोणाच्या गाडीत गेली, मग त्याच्यासोबतच असल, वाईटच असल, फालतूच असल, त्याचं तिचं काय आहे की, असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. पण त्यांना कोण सांगणार बाबा, त्या बाईची मजबुरी आहे. किंवा अडीअडचणीमध्ये आपण जर कोणाची मदत जरी घेतली, मदत घेणं सध्या अवघड आहे लोकांच्या नजरेमध्ये. ही दुनियादारी काय एवढी वाईट आहे, काय एखाद्या बाईला जगू देत नाही. माझ्या बाबतीत तर तसंच घडलंय आणि घडत राहते. लई लोक आहेत ते अंदाज लावतात. बापरे, एवढा अंदाज कोणीच लावित नसेल, लावू देत. आणि हे फेसबुकचे थर्ड क्लास लोक, ते सध्या अंदाज लावून आहेत. एक तर त्यांची नियत वाईट आहे, म्हणून दुसऱ्याला. मला जास्तीत जास्त युट्यूबवर वाईट कमेंट करत नाही लोक, नाही तर ते फेसबुक एवढं घाण आहे ना, हद्दपार घाण. आता एखादं वर्ष वापरून बंद करणार आहे मी, नाही वापरायचं मला फेसबुक. आपलं यूट्यूब आणि इंस्टाग्राम वापरायचे फक्त, बाकी काही नको मला. तर चला, मी चालले रानात. रानात म्हणजे घराच्या समोरच. मिरच्या घेत होते खिचडी बनवायला. लई भूक लागली होती. आई म्हणली होती चपात्या कमीच आहेत, थोडं खिचडी बनवून खा. खिचडीसाठी मिरच्या आणि कांद्याची पात घेत होते. कोथिंबीर तर आधीच बाजारावरून आणली होती. किती छान आणि तेजदार मिरच्या आहेत बघा. तर अशात माझे व्हिडिओ येत नाही, कारण माझा मूडच नाही आहे बनवायचा. कधी कधी वाटते सोशल मीडिया बंद करावे, पण आताशी कुठं 2 पैसे मिळायला लागले, त्याच्यामुळं माझं चाललंय व्हिडिओ बनवायचं. माझी मेहनत. तरी मला 15 दिवस झालं आज माझे व्हिडिओ येत नाही आहेत.